अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या गिरिजात्मक लेण्याद्रीच्या पायथ्याशी आता आपण आहोत। या ठिकाणी जर तुम्ही माझ्या दोन्ही साईडला पाहिलं तर जी दोन्ही साईडची दुकानं आहेत ती तुम्हाला बंद दिसतील। त्याचं कारण म्हणजे हे जे लेण्याद्री देवस्थान आहे, या लेण्याद्री देवस्थानावर जाण्यासाठी पुरातत्व खात्याने तब्बल 25 रुपयाचं शुल्क पुरातत्व खाते या ठिकाणी आकारते। या सगळ्याच्या विरोधात जे गणेश भक्त आहेत, ह्या गणेश भक्तांकडून आज खरं तर आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या आमरण उपोषणाला खरं तर अनेक संघटनांनी, अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्य निर्माण संस्था असेल, मराठा सेवा संघ असेल, इथले जे स्थानिक व्यावसायिक असतील, त्यांनी देखील अगदी 100% कडकडीत आपली जी दुकानं आहेत ती 100% दुकानं बंद ठेवून हे आमरण उपोषणाला आपला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे। त्याचप्रमाणे लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट, या लेण्याद्री देवस्थान ट्रस्टने देखील आजच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। पुरातत्व खातं हे सर्वसामान्य गणेश भक्तांची अडवणूक करते असा खरं तर आरोप या ठिकाणी होतोय। पुरातत्व खात्याने बळजबरी या ठिकाणी काही लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवर देखील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेलं आहे। त्याचप्रमाणे आदिवासी ठाकर समाजाच्या बांधवांच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्यावर देखील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेलं आहे असा आरोप या ठिकाणी होतोय। काय सत्यता आहे आपण या विषयावर सगळ्यांशी बोलणार आहोत। आता आपण ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊयात व नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण पाहूयात। आता माझ्यासोबत याच भागातील जे काही स्थानिक खरं तर आदिवासी ठाकर समाजाचे सगळे बांधव आहेत, या सगळ्या लेण्याद्रीच्या पायथ्याशी या आदिवासी ठाकर समाजाच्या बांधवांच्या जमिनी आहेत। पुरातत्व खात्याने मात्र ह्या सगळ्या बांधवांच्या जमिनीवर अतिक्रमण केले असं त्यांचं म्हणणं आहे। आमच्याकडनं कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही, बक्षीसपत्र घेतलं नाही, असं असताना देखील पुरातत्व खात्यानं आमच्या जागेवर अतिक्रमण कसं केलं हा यांचा एकच सवाल आहे। काय त्यांच्याकडनं अधिक माहिती आपण बोलूयात। काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे या ठिकाणी? सर, आमचे आजोबा पंजोबापासूनचं हे वास्तव्य आहे। तसं पाहिलं तर इथं या गणपतीचं पण जे देखभालीचं काम होतं ते आमच्या आजोबा पंजोबा करायचे। पण जेव्हापासून या ठिकाणी पुरातत्व खात्याने ताबा घेतला, हे पुरातत्व खातं 1996 सालापासून यांनी या ठिकाणी तिकीट लावली। तिकीट लावल्यानंतर 2 रुपये तिकीट लावले, त्यावेळेला आम्ही विरोध केला होता। पण हे म्हटलं की बाबा सरकारने जाहीर केलेलं की ज्या ठिकाणी लेणी आहे त्या ठिकाणी बाबा आम्हाला ते संरक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे। तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा जो अधिकार आहे तेवढाच तुम्ही तुमचा अधिकार घ्या। तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमचा अधिकार हा 300 म्हणजे ज्या ठिकाणी देवस्थान आहे लेणी आहे त्या ठिकाणापासून पुढं 300 मीटरपर्यंत आमचा अधिकार येतो। पण आम्ही त्यांना विचारलं असतं ते आम्हाला उडीची उत्तर द्यायला लागली। मग आम्ही त्यांना आमचे सातबारे वगैरे दाखवले असतं, ते म्हणले की बाबा हे नाही, आता हे तुमचं जुनं झालेलं आहे, याच्यामध्ये सरकारने बदल केलेला आहे। म्हणजे आमचे सातबारे खरे असूनसुद्धा आम्हाला त्यांनी खोटे ठरवलं। याच्याविरुद्ध आम्ही आमचे सहकारी असतील, हर्षल जाधव असतील, अनेक जण आढळराव पाटील असतील, अनेक नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलं। तेव्हापासून आम्ही या मार्गाला लागलो। वस्तुस्थिती अशी आहे की आमची इच्छा एवढीच होती की जे आमच्या वास्तू आहे, जे आमचं हक्कच आहे ते आम्हाला मिळावं। पुरातत्व खात्याने हे जे तुम्ही म्हणता की बांधकाम केलेलं आहे हे साधारणतः कधी केलेलं आहे? साधारण हे 2009 ते 10च्या दरम्यान यांनी बांधकामाला सुरुवात केलेली होती। त्यावेळेस ज्या वेळेस बांधकामाला सुरुवात झाली तुम्हाला कोणत्या प्रकारची कल्पना देण्यात आली होती? कोणती तुमच्याकडनं बक्षीसपत्र म्हणा किंवा तुमच्याकडनं काही स्टॅम्प करून घेतले होते त्यांनी? आमच्याकडे कुठल्याही प्रकारची त्यांनी कागदाची म्हणजे तरतूद मागितलेली नव्हती आणि आम्हाला कळवलं सुद्धा नाही। ज्यावेळेला बांधकाम चालू झालं त्यावेळेला आम्ही या ठिकाणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी आम्हाला दमदाटी केली। त्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला जाणार, पोलीस बोलून घेणार, नागन तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागेल। तर कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला त्यावेळेला दमदाटी केली? त्यांनी जंगले साहेबांनी आम्हाला खूप त्रास दिला। सर, जंगले साहेब कोण आहेत? हे जंगले साहेब पुरातत्व खात्याचे या ठिकाणी पुणे विभागाचे ते मेन साहेब आहेत। त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की बाबा हे तुम्ही जे करता हे आम्हाला आडकाठी घालता। तर आम्ही आणि या ठिकाणी साहेब दुसरी गोष्ट म्हणजे हे आम्ही आमचं हक्काचं असताना हे मिळवत असताना आम्ही त्यांना विनवणी करत असताना त्यांनी आम्हाला दुसरी एक धमकी दिली की या ठिकाणी तुम्ही जो डोली व्यवसाय करता हा डोली व्यवसाय सुद्धा बंद करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। ही धमकी तुम्हाला कोण दिली? जंगले साहेबांनी दिली सर। इथं आम्ही ज्यावेळेस त्यांचं इथं या ठिकाणी मटेरियल आलं होतं ते मटेरियल त्यांना न्यायचं होतं। आम्ही त्यांना म्हणलो आम्हाला काही मटेरियल न्यायला जमणार नाही आहेत। तर ते म्हणले तुम्हाला ते जर जमत नसेल तर आम्ही तुमच्या डोल्या बंद करू। सर, आम्ही एक सांगितलं होतं आम्ही तुमचं मटेरियल नेऊ पण तुमच्या कामाची आमची जी मजुरी आहे ती आम्हाला मजुरी द्या। ते म्हणले तुम्हाला डोले सोडून देतो, तेच तुम्ही मेहरबानी समजा आमच्यावरती। एकतर जुन्नर तालुक्यात विविध प्रोजेक्ट खरं तर प्रकल्प येत आहेत। ह्या प्रकल्पामध्ये इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ह्या सगळ्या आदिवासी किंवा ठाकर समाजाचे बांधव आहेत त्यांच्या जमिनी अगोदर त्या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत व पुरातत्व खातं देखील कुठेतरी या सगळ्या यांच्यावर अन्याय करते असं यांचं म्हणणं आहे। ज्यावेळेस या भिंतीचं बांधकाम सुरू झालं
त्यावेळेस तुम्ही त्याची तक्रार यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती का? गेलो होतो सर आम्ही, त्यांना पोच पण दिली होती. त्यांची पोच पण आमच्याकडे, जुनी पोच आहे आमच्याकडे, त्यांच्याकडे अर्ज केलेलं सगळं, त्यांची पोच वगैरे आमच्याकडे. त्यांनी नंतर त्याच्यावर म्हणले आम्ही तुमच्याकडे 15 दिवसांनी तुम्हाला आम्ही आमचा निर्णय कळू. तर ते कुठल्याही प्रकारचं आमच्या त्याच्यानंतर आम्हाला उत्तर आलेलं नाही आहे. आम्ही वारंवार, आता आम्ही मुंबईपर्यंत पण गेलो होतो त्यांच्या ऑफिसला, तिथं पण आम्हाला उडवडीचीच उत्तर आलेली आहे. कारण शेवटी कसं होतं, आदिवासी समाज पाडला त्यांना वाटतं थोडं दम दिल्यानंतर ते घाबरतात. पण मुळातच आता त्यांना असं समजलं नाही की आदिवासी बांधव हा सुद्धा सुशिक्षित झालेला आहे. आणि आमचे आजोबा पंजोबा जरी अडाणी असतील, पण आता आम्ही अडाणी नाही आहेत. आणि आम्हाला कुणाचं तरी म्हणजे आम्हाला तुमच्यासारखे जे असतील चांगले कार्यकर्ते, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की बोले तुमचं हे हक्कच असून तुम्ही का मिळवू शकत नाही. तर म्हटलं बाबा आम्हाला पुढे जाण्याची आमची ताकद नव्हती, पण आम्हाला त्यांच्या सपोर्टमुळं आज आमचं हक्कच आहे ते मिळवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न चालू केलेला आहे. पुरातत्व खात्यानं एकूण किती जमिनीवर हे सगळं अतिक्रमण केलेलं आहे? कमीत कमी आमचं तसं म्हणलं तर 59-60 म्हणजे आमच्या जवळजवळ 3-4 गटामध्ये त्यांनी पूर्णपणे आक्रमण केलेलं आहे. किती जमीन एक्वायर केलेली आहे त्यांनी अंदाजे? साधारण 20-25 एकर जमीन त्यांनी ॲक्वायर केलेली आहे. एकूणच ह्या सगळ्या बांधवांवर हा जो काही अन्याय होतोय, या अन्यायाच्या विरोधात आजपासून जे जुन्नर तहसील कार्यालय आहे, तहसील कार्यालयाच्या गेटवर ह्या सगळ्या बांधवांनी आमरण उपोषणाचं पवित्रा घेतलेलं आहे. तुम्ही थेट आमरण उपोषणाच्या पवित्र्यावर का आलात? त्याच्या अगोदर काही तुमची आंदोलनं झाली होती का? सर त्याच्यावर भरपूर आंदोलन झाली होती. जवळजवळ आम्ही देवस्थान ट्रस्टच्या तिथं पण उपोषणाला आमचे सहकारी बसलेले होते, जुन्नरला पण बसलेले आहेत. एवढं करू नये, फक्त आश्वासनाचं काळा बाजार जे आपण म्हणतो की फक्त हा पोकळ वासा फक्त द्यायचा व त्यांना माहिती आहे, आदिवासींना सांगितलं ना हा तुमचं काम होणार आहे, 100% होणार आहे, तुम्ही फक्त 15 दिवस थांबून राहा, आम्ही त्याची पूर्तता करू. आशेपोटी आम्ही त्यावेळेला आंदोलन मागे घेतलेली आहेत. पण ते आशाचं सगळे निराशा झाल्यामुळं आम्हाला शेवटी हा पर्याय निवडावा लागला आणि आज त्या ठिकाणी बसावं लागलं उपोषणाला. पुरातत्व खात्यानं या ठिकाणी जे काही तिकीट कर केलेलं आहे, या ठिकाणी 25 रुपये तिकीट आकारतात. स्थानिकांकडून सुद्धा हे तिकीट आकारलं जातं? स्थानिकांकडून सुद्धा आकारलं जातं सर. म्हणजे कसं होतं, आम्ही या ठिकाणी जात असताना आमच्या डोल्या खांद्यावरती असताना आम्हाला म्हणतो तुम्ही जर त्यांची तिकीट घेतली नाही किंवा आमचे पाहुणे वगैरे आले तर आम्ही त्यांना सांगितलं की आमचे नातेवाईक आहे, आमचे पाहुणे आहेत, आमचे घरची माणसं आहेत, त्यांना जाऊ द्या. ते म्हणतात आम्हाला बाकीचं माहिती नाही, तुम्ही रिसर्च तिकीट घेऊन जावा. खरं तर पुरातत्व खात्याचे अधिकारी जे आहेत ते अतिशय मुजोरपणे वागतात असं यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर अष्टविनायकांपैकी एक जे गिरिजात्मक लेण्याद्रीचं लेणे आहे ते अगदी या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. व इतर लेण्यांसाठी खरं तर हे सगळं शुल्क आकारलं जातं, परंतु या ठिकाणी संकष्टीला किंवा अनेक चतुर्थीच्या दिवशी जे भाविक भक्त येतात त्या भाविक भक्तांकडनं देखील पुरातत्व खाते 25 रुपये तिकीट या ठिकाणी आकारते. जर माझ्या उजव्या साईडला तुम्ही पाहिलं तर उजव्या साईडला देखील अशीच एक कंपाऊंड, जे वॉल कंपाऊंडची जी भिंत आहे त्या भिंतीचं काम चालू आहे. अगदी माझ्या शेजारी जर पाहिलं तर हे तिकीट घर दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी जे पुरातत्व खातं आहे ते येणाऱ्या भाविक भक्तांकडनं या ठिकाणी तिकीट आकारते. सुरुवातीच्या काळामध्ये तिकीट 2 रुपये होतं, नंतर ते 5 रुपये करण्यात आलं, नंतर 15 रुपये आणि आता तिकीट जे आहे ते 25 रुपये करण्यात आलेलं आहे. हे जे तिकीट घर तुम्ही पाहताय, देवस्थान ट्रस्टने असा आरोप केलेला आहे की ही जागा देवस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे. देवस्थान ट्रस्टची कोणतीही परवानगी न घेता पुरातत्व खात्यानं अनधिकृतरित्या या ठिकाणी तिकीट घर बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या ह्या साईडला जर तुम्ही काय भिंतीचं जर बांधकाम पाहत असाल, अजूनही त्या भिंतीचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. हे बांधकाम देखील देवस्थान ट्रस्ट व काही खाजगी मालकांच्या जमिनीत केलेलं आहे. ते करताना सुद्धा पुरातत्व खात्यानं कोणत्याही प्रकारची परवानगी या ठिकाणी घेतलेली नाही. माझ्यासोबत हे सगळे स्थानिक युवक आहेत. यांनी खरं तर दिल्लीच्या पुरातत्व खात्याच्या दिल्लीच्या ऑफिसपर्यंत काही पत्रव्यवहार केलेत. काय सांगाल तुम्ही, कोणाकोणाशी पत्रव्यवहार केलेले आहेत? सर आम्ही या ठिकाणी पुणे जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे तर पोस्ट दिलेली आहे, त्याची एक आमच्याकडे हे आहेत. त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेब जुन्नरला यांना पण पोस्ट दिलेली आहे, त्याची पण आमच्याकडे हे. त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी साहेब पुणे पुन्हा एकदा त्यांच्याकडे आम्ही अर्ज केला होता. आणि त्याच्यानंतर कंजर्वेशन असिस्टंट ICC विभाग, भारतीय सर्वेक्षण विभाग, लेणी, जिल्हा रोड, शिवाजीनगर, पुणे यांच्याकडे दिलेले आहेत. म्हणजे यांची जेवढी खाती आहेत मुंबईपासून पुण्यापासून ते सर्व खात्यांना दिलेले आहे. प्लस आम्ही तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब यांच्यापर्यंत पण हे सगळे कागदपत्र देऊनसुद्धा आमच्यावर कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्यांनी न्याय दिलेला नाही. आमच्यावर जो अन्याय व्हायचा तो झालेला आहे. हा पुरावा जर खोटा असेल तर त्यांनी आम्हाला आम्ही जे दिलेले कागदपत्र आहेत ते जर खोटे असतील तर तुम्ही सांगाल त्या पद्धतीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. सर्वसामान्य आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थाने तळागाळाशी जे आदिवासींची जी समस्या आहे ते मांडण्याचं काम I1 न्यूज हे खऱ्या अर्थाने करते. त्या सर्व स्टाफचं मी मनापासून, आमच्या आदिवासी बांधवांतर्फे मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आत्ता पाहिलं हे जे स्थानिक आदिवासी बांधव आहेत, आदिवासी ठाकर समाजाचे हे सगळे लोक आहेत, गोरगरीब कष्टकरी आहेत. या सगळ्यांच्या जमिनी ज्या आहेत पुरातत्व खात्यानं
अनधिकृतपणे लाटल्यात असा या सगळ्यांचा आरोप आहे.